परंतु कोणती एखादी जर कविता लिहायची असेल ना तर तुम्ही त्या पूर्ण परिस्थितीत जायचं. तुम्ही पूर्ण मागची परिस्थिती आठवायची आणि तुमच्या लगेच डोळ्यासमोर कविता उभी राहते. अशीच एक कल्पना तुम्हाला सांगतो. जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि मला वाटतं काहीतरी कार्यक्रम असल्यानिमित्ताने माझ्या मुली मेहंदी हातावर काढत होत्या. तर त्यांचा मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणी माझी आई देखील बसलेली होती. तर मी आईच्या शेजारी बसलो आणि सहज तिला विचारलं, मी आईला बाई म्हणतोय, तर म्हटलं बाई मी तुझ्या हातावर काढू का ग मेहंदी. तिनं हात पुढं केला आणि मला म्हटली काढ बाबा. तर मी तिचा हात पुढं केला, मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिच्या हातावरची जी परिस्थिती पाहिली ना तर माझ्या खळखळ डोळ्यात पाणी आलं आणि मी भूतकाळामध्ये गेलो. तर मला तिची मागची परिस्थिती आठवली आणि परिस्थिती आठवल्यानंतर आहे ना तिच्या हाताची जी परिस्थिती मी पाहिल्यानंतर मला एक 15 मिनिटांमध्ये कविता सुचली आणि मी ती लगेच शब्दात दिली. तर ती कविता अशी तुमच्या समोर सादर करतो की मजेत आईच्या हातावर मी गेलो मेहंदी काढायला. मजेत आईच्या हातावर मी गेलो मेहंदी काढायला. हात हातात घेतला आणि मला आले रडायला. तळ हातावर हाताचे राहिलेत नव्हते स्वरूप. काट्या कुट्याने तव्याच्या चटक्याने झाले होते कुरूप. चिखल मातीनं आडव्या तिडव्या पडल्या होत्या भेगा. मेहंदीचा टिपका ठेवणे इतपत शिल्लक नव्हती जागा. माझ्यासाठी हात तिचे उन्हा पावसात भिजले. माझ्यासाठी हात तिचे उन्हा पावसात भिजले. कष्ट करून हात तिचे आज मात्र भिजले. नाही का जमणार म्हणत ती लागली हात ओढायला. नाही का जमणार म्हणत ती लागली हात ओढायला. हात हातातून निसटताच मला आले रडायला. डोळ्यात पाणी येताच मनाने आईच्या जीवनाची कल्पना केली. डोळ्यात पाणी येताच मनाने आईच्या जीवनाची कल्पना केली. एक एक क्षण आठवताना पुढे अश्रूंची धार वाढू लागली. डोळ्यात पाणी येताच मनाने आईच्या जीवनाची कल्पना केली. एक एक क्षण आठवताना पुढे अश्रूंची धार वाढू लागली. लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कष्टातच राहिली ती सदा आनंदी. लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कष्टातच राहिली ती सदा आनंदी. रडू मला आलं पण ती हसत होती. रडू मला आलं पण ती हसत होती. पाहून खुललेल्या संसाराची मेहंदी. पाहून खुललेल्या संसाराची मेहंदी. धन्यवाद.